पांडुरंगाला आणि पांडुरंगाने घाई घाई घरामध्ये गेले आणि गडबडीमध्ये होते. रुक्मिणी म्हणते देवा गडबड कशाची, कशासाठी तुम्ही एवढी धावपळ करता? अरे म्हणजे माझा भक्त आहे. कोण? नामा आहे. मग त्याला मुलगा झाला आणि त्या मुलाच्या वर्षासाठी मला निघायचं आहे. म्हणून म्हणले बर मग तुम्ही चालला, मीही येणार आहे. म्हणून महाराज सांगतात तुम्ही गडबडीने चालला ना. नामदेव पुत्र झाला तोपर्यंत लक्ष्मीबाई म्हणजे आई साहेब रुक्मिणी पाठीमागून आल्या आणि रुक्मिणीने काय केलं ते मोकळ्या जाता नाही. हळदी कुंकवाचा वाण आली रकुमाई घेऊन, साडी चोळी रुक्मिणी माता हळदी कुंकू घेऊन रामाईसाठी आल्या. संत नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका हिंदुस्थान मध्ये फिरवली आणि भिरकावली आणि पंजाब मध्ये जाऊन त्यांनी झेंडा उभा केला आणि भागवत धर्माचा मोठा प्रसार केला. ते नामदेव महाराज आणि तसं सद्गुरु बाळूमामा महाराज. म्हणजे या ठिकाणी आपण सेवेला आलो किंवा किती गर्दी आली म्हणजे दररोज लोक येतात का? कृपा झाली कुणाची? संताची. संत कृपा झाली, संत कृपा झाली, एवढी लोक आली. फक्त कीर्तन जर असतं तर एवढी लोक कुठली व्यायला असते का? नाही. मग संतांची म्हणजे सद्गुरु बाळूमामांची कृपा इथे झाली आणि त्या कृपेस्तव पण संतांची संगती म्हणून मार्गगती आकळावा श्रीपती येणे पंते. म्हणून महाराज तिसऱ्या चरणात सांगतात. काय सांगतात? संत संगती निरंतर, संत संगती निरंतर.
आलोय, पण त्यासाठी नाही. प्रेम आणि हे धन हे एकच सोडून या धन उत्तम वारे. संतांचं धन कोणतं? करू आवडीने वा तुमच्या सुखाचा संवाद. आणि महाराज सांगतात धन आहे न लगे धनमुक्ती संपदा संत संग देईस ना. म्हणून मध्यंतरचं एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन म्हणायचं आहे. विठ्ठल कशाला? 8:45ला. म्हणजे आपण 5 मिनिटांमध्ये शेव आता 8:45ला थांबवायची आणि हा आरतीचा कार्यक्रम होणार आहे. याच्यासाठी जी सेवा आहे त्या सेवेमध्ये जमा करा. कृपा कराल ते शेवटी. म्हणजे आपण कीर्तन उशीर झाला थोडं चला हरिपाठ होतं, पण महाराजांनी जे सांगितलं आपण सेवेसाठी अभंग घेतला आणि अभंगासाठी जे लोक येत आहेत हे लोक आले कशासाठी आले हो? आपल्या संसाराला सुख लागावं काहीतरी. पण देवाने असं केलंय उंच नीच काही नेने भाग भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या. तुम्ही ऐकता सोडून देता. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. म्हणजे मगाशी सांगितलं दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलया वचन जेणे तू जोडशी नारायण भगवानाचं चिंतन चरित्र करण्यासाठी इथं तुम्ही आम्ही आलो. सद्गुरूंच्या कृपेने तुम्ही आला. तुमचा आशीर्वाद घ्या. परंतु आपलं सत्य तुकोबाराय सांगतात तुका म्हणे सत्य. तुम्ही कर्म चांगलं करा आणि त्या कर्माचा जो ठेवा आहे पुण्याचा जो ठेवा आहे त्या पुण्याच्या साहित्याच्या जोरावरती तुम्ही तुमची क्रिया चालणार. पण ज्यावेळेस पुण्य संपलं पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. स्वर्गातील देव इच्छा करता स्वर्गीचे मरी इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म नारायण नामे हो कीर्तन यानंतर गाऊ किती. बघा म्हणजे मुक्ताईने छोटस रोप लावलं आणि ते रोप एवढं ही भरलं त्याचं नाव मोगरा. आणि तो मोगरा म्हणजे रामकृष्ण रामाचा मोगरा. इवलेसे इवलेसे रोप लाविले दोरी फुले वेचता ती बहरोकडे अशी आला. आम्ही परवा काल आलो इथं. मग काही मुलं म्हणले मामांची इथली. आम्ही अनेक महाराजांना विचारलं की महाराज हे कलियुग आहे पण किती लाखाचं आयुष्य काय? तर पहिलं कृतयुग आहे. कृतयुगाच्या अनंत युग आहे. अनंत युगामध्ये 10 युगे झाली उरली 18 युगे. पहिलं कृत्ययुग. कृत्ययुगामध्ये 17 लक्ष लक्षात ठेवा. कृतयुग 17 लक्ष 28,000 एवढं मोठं होतं कृतयुग. नंतर त्रेतायुग आहे 12 लक्ष 96,000. त्रेतायुग 8 लक्ष
64,000. हे कलियुग 4,32,000. आणि कलियुगात आपण आहोत. कलियुगामधले आयुष्य किती आहे? 4,32,000 कलियुग. त्याची आयुष्य किती संपली बघा कलियुगाची? 5,124 वर्ष कलियुगातली संपली. म्हणजे मागे पडली. उरली किती? 4,08,000 आणि 776. 876. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की सद्गुरु बाळूमामा महाराज. म्हणजे कलियुग आता छोटा आहे, रांगतोय. म्हणजे 5,000 वर्ष म्हणजे काहीच नाहीत. 5,124 वर्ष झाली. अजून 4,08,000 म्हणजे 76 आहेत. म्हणजे हे कधी संपणार? 10 वर्षाचं आयुष्य माणसाला येणार. मग आपण तुम्ही आम्ही करणार सांगता येणार नाही. म्हणून झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण सेवेला इथेच आपण पूर्ण देऊया. शेवटची चाल प्रमाण सरळ म्हणा. विनवी विष्णुदास नारा, विनवी विष्णुदास नारा बोला. अनेक नेणोबा साधन आमचा विषय हरी कीर्तन संत संगती निरंतर प्रेम धणे म्हणणारा विनवी विष्णुदास नारा आमची ऐसी परंपरा. शेवटची विनवणी संत जणी परसावी विसर न तू पडावा देवा तुम्हासी ज्ञानेश्वर. गावामध्ये आपल्या म्हणजे एकनाथ खंडांनी साईबाबाचं मंदिर बांधलं. त्या सेवेचं जे सेवेकरी आहेत शिंदे असू द्या देवा शिंदे बरगावमध्ये